शेतकरी बंधूंनो राम राम. हे बघा, आज आपण आपल्या आधुनिक शेती आधुनिक यंत्रामध्ये या चॅनलवर शक्ती सोलर पंप या पंपाची फिटिंग या ठिकाणी आपल्या इथं चालू आहे. तर मी तुम्हाला हे दाखवतो. अशा प्रकारची आपली शक्ती पंपाची जे स्ट्रक्चर आहे बघू शकता. कशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे. मजबूती याची जी आहे कंपनीनं शेतकऱ्याच्या एक नुकसान कमीत कमी कशी होईल याची काळजी घेऊन जे प्रत्येक स्ट्रक्चरवर फक्त 2च पाट्या लावून दिलेल्या आहेत. तर याचा खूप काही फायदा आहे शेतकऱ्यांना. वारा असो पाऊस असो तर त्याच्यामध्ये तुमचं कुठल्याही प्रकारच्या या स्ट्रक्चरमुळं नुकसान होणार नाही, उडून जाणार नाही. नाहीतर अनेक ज्या काही कंपन्या आहेत मार्केटमध्ये त्या कंपन्याचे जे स्ट्रक्चर आहेत तर ते एकाच ठिकाणी 10-10, 15-15, 13-13 पाट्या टाकून तुम्हाला द्यायलेत आणि त्यामुळे तुमचं खूप उडून गेल्यामुळे नुकसान होते. ही 4-5 लाख रुपयाची स्कीम माहिती आज आपल्याला कमीत कमी पैशामध्ये म्हणजे 40,000मध्ये 30,000मध्ये भेटल्या चालली. तर त्याच्यासाठी शक्ती कंपनी निवडणं आज म्हणजे अत्यावश्यक आहे आपल्यासाठी. विशेष म्हणजे हे जे प्लॅन आहे तर हे आता नवीन आलेलं आहे. ते याचं वर्जन 3 आलेलं आहे असं सांगतात आपल्याला. इथं जे फिटिंगला आलेले आहेत ते या कंपनीचे साहेब लोक. तर त्याच्यामध्ये जे हे स्ट्रक्चर आहे तर याच्यामध्ये पहिले जे होते ते काचामध्ये नव्हते. आज जे नवीन जे वर्जन 3 आलेले आहे त्याच्यामध्ये काच आल्यामुळं तुम्हाला जास्त जरी समजा सूर्यप्रकाश नसला तरी कमी सूर्यप्रकाशामध्ये चांगलं काम करतं. तर मी तुम्हाला दाखवतो. खालची बाजू हे बघा. हे जे आहे हे काचामुळे आपल्याला खालून पण प्रकाश भेटणार आणि वरून पण भेटणार. आणि जे पहिले होते वर्जन 1 आणि 2 तर त्याच्यामध्ये खालची बाजू ही अशी काचाची नव्हती. त्यामुळं तुम्हाला करंट कमी भेटत होता, म्हणजे प्रकाश कमी भेटल्यामुळं. तर तिथे कंपनीने खूप एक संशोधन करून त्याचा शेतकऱ्याला फायदा जास्तीत दिवस झाला पाहिजे आणि चांगला झाला पाहिजे याचं एक विचार करून शक्ती कंपनीने आज मी हे माझ्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन केलेलं आहे. तर हे 7.5 HP सोलरचं जे माझं प्लॅन्ट आहे ते झालेलं आहे आता. तर थोड्या वेळामध्ये मी असं पाणी निघाल्याच्या नंतर तुम्हाला पाणी पण दाखवेल. आता कनेक्शन झालेले आहेत पिना वगैरे लावल्याच्या नंतर. तर हे बघू शकता याचं कंट्रोलर आहे. हे नवीन कंट्रोलर हे वर्जन 3चं आहे. याच्या अगोदर 1-2 मध्ये होतं. तर मी तुम्हाला त्या वर्जन 3ची पावती पण दाखवतो. इकडं आहे. हे 3 इंची पाईप आहे. हे बघू शकता. हे बघा शक्ती HDP हे 3 इंचचं पाईप आहे. हे पूर्ण मटेरियल पडलं आहे. इथे किट याची हे इन्स्टॉल झालेली किट. हे वायर आहेत काही त्याचे. हे इकडं काय सामान आणखी राहिलेलं आहे त्यांचं काम जे काय असेल ते.
तर यामध्ये हे बघा, हे तुम्हाला दाखवतो मी. तर ह्याच्यामध्ये हे बघा, हे स्टार्टर, हे त्याचा कंट्रोलर बॉक्स. त्याच्यामध्ये हे वर्जन 1, 2 आणि हे 3. हे वर्जन 3. तर हे वर्जन 3मध्ये एक अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये लेस असं कंट्रोलर पण आलेलं आहे. ह्यावर तुमचं रिमोटद्वारे पण हे काम करतं. त्याच्यासाठी हे जे वायफायचा यांचा डोनर आहे ते. आणि त्यानंतर आपण ह्याच्यावर तुम्हाला पाणी जितकं कंट्रोल करायचं आहे तितकंसुद्धा याच्यावर करू शकतो. अशा प्रकारचं शक्तीनं काळजी घेऊन हे कंट्रोलर बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पाणी म्हणजे समजा एक हे 7.5 HP मोटर असून इथं जर तुम्हाला 3 HP जर पाणी काढायचं असेल तर तेवढंसुद्धा काढू शकतो. एवढं कंपनीनं अत्याधुनिक कंट्रोल बनवलेलं. हे कंट्रोल असं कुठल्याही कंपनीकडं आतापर्यंत आलेलं नाही आणि भविष्यामध्ये येईल तर याची कॉपीच होईल असं मला वाटतं आहे. तर बघूया आता पुढं काय काय होते तर. आणि या ठिकाणी आता आपलं इन्स्टॉलमेंट होत आलेलं आहे. कनेक्शन वगैरे चालू आहेत पिना. तर इथं आपले सर काय म्हणजे आपलं नाव संभाजी घाडे सर या ठिकाणी आपलं कनेक्शन करत आहे. थोडं बघू शकता अशा प्रकारचं आपलं 3 इंची पाईप आहे. हे 7.5 HP गड्डा पाहू शकता. ही पंप आपण 30 मीटरचा हेड घेतलेला आहे आणि 7.5चा हे गड्डा आहे. हे बघू शकता तुम्ही. हे स्टेनलेस स्टीलमध्ये आहे. सुपर स्टेनलेस स्टील असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचा गंज वगैरे लागणार नाही किंवा तुमच्या मोटरला काहीही प्रॉब्लेम येणार नाही असं कंपनीने आपल्याला एक चांगल्या कंपनीचं मटेरियल क्वालिटीचं मटेरियल देऊन शेतकऱ्यांकरता गव्हर्नमेंटने ही चांगली व्यवस्था केलेली आहे. तर त्याबद्दल गव्हर्नमेंटचा आपण धन्यवादच करू. विशेष म्हणजे मला 1 महिन्यामध्ये मोटर आल्यामुळं त्याच्यामुळं मी खूप चांगलं अति खुश आहे. कारण 1 महिन्यामध्ये मोटर येणं हे खूप जिकरीची गोष्ट आहे. पण योगायोग चांगला लेखमावं लागेल तर त्यामध्ये मला 1च महिन्यामध्ये मोटर माझी ही पूर्ण येऊन आज फिट झालेली आहे. त्याबद्दल महावितरणचे पण धन्यवाद आणि शक्ती कंपनीचे पण धन्यवाद. त्या ह्याच्यात असे कामं जर फास्ट कंपनीनं आणि गव्हर्नमेंट आणि महावितरणनं जर केले शेतकऱ्यांसाठी तर खूप चांगलं राहील. तर लगेच थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला पाण्याचं पण निघाल्याच्या नंतर दाखवतो. थोड्या वेळा आपण व्हिडिओ इथं स्टॉप करूया आणि थांबूया. हे पोरा याला वॉच शिक ना काय करायचं तर बंद कर. हां तवा. तर राम शेतकरी बंधूंनो, आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपण काल तुम्हाला 25 तारखेला आपला 7.5 HP पंप जे आहे ते इन्स्टॉल केला म्हणून व्हिडिओ बनवला होता आणि व्हिडिओ आपण थांबवला होता पाणी दाखवू म्हणून. तर आम्हाला खूप वेळ झाल्यामुळं सायंकाळचे आम्हाला 6 वाजले तर तुम्हाला मी पाणी दाखवू शकलो नाही कारण पॉवर लो झाला होता. तर आज 26 तारीख मी तुम्हाला आपल्या 7.5 HP पंपाचं हे 3 इंची पाईपचा डिलिव्हरी आहे. तर याचं प्रेशर दाखवतो. आता 10 वाजलेले आहेत. मोटर लावलेली आहे. तर आता या मोटरचा प्रेशर तुम्हाला मी दाखवतो. ही उन्हाचा जी तीव्रता आहे ते कमी जास्त होत आहे. कडक ऊन नाही आणि आभाळाचं सुद्धा हे तुम्ही बघू शकता प्रमाण आहे या ठिकाणी. हे बघा हे आभाळ हे अशा प्रकारे बघा हे सूर्याजवळ हे आभाळ आहे. त्यामुळं तेवढं काही समजा ऊन नाही पण जे आता साधारण ऊन आहे त्या उन्हाचं हे लांब सर हे 7.5 HP मोटरचं प्रेशर बघा. आता 3 इंची पाईपाची डिलिव्हरी
7.5 HP मोटर आहे. हे बघा पाण्याचं प्रेशर. त्या अशा प्रकारचं पाण्याचं प्रेशर आपलं या ठिकाणी एकदम कमी उन्हावर 10 वाजता. तर जसं आता आपलं पाण्याचं प्रेशर उन्हाची जी तीव्रता आहे वाढली तशी आता हे पाणी आणखी वाढत जाणार आहे. आता सध्या 5 फूट आहे, नंतर हे 7 होईल, 10 होईल. तर जसं प्रेशर येईल तसं हे पाण्याचे प्रेशर तुम्हाला वाढून जाईल. तर आपल्या आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आधुनिक शेती आधुनिक यंत्राला जे आपले आधुनिक शेतीचे व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी मिळतील. तर इकडे आपल्याकडे टमाटे पण आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. व्यवस्थिशीर टमाट्याचा पण प्लॉट आता बांधायला आलेला आहे. ओके, धन्यवाद.